Good afternoon, students. Today we are going to see the simple problems on vapor compression cycle. In the last lecture, we have discussed the different types of vapor compression cycles. In that, wet compression, dry compression, superheated compression, and subcooling. Now, today we have to see the problems on vapor compression cycle. Here is one problem I had taken. A simple saturated vapor compression cycle with following data works on R134A refrigerant. Evaporator temperature minus 20 degrees Celsius, condenser temperature 30 degrees Celsius. The refrigerant entering the compressor is dry saturated. Take Cp of superheated vapor is equal to 0.165 kilojoule per kg degree Kelvin. Find COP. Second, weight of refrigerant for 1 ton capacity of refrigerant. So capacity of refrigerant is given as 1 ton. Compressor power required. So again there is given properties of R134A refrigerant table. Table is given. Property table is given. That is temperature आपल्याला दिलेलं आहे 30 डिग्री सेल्सिअस कंडेन्सर टेम्परेचर आहे, -20 डिग्री सेल्सिअस इव्हॅपोरेटर टेम्परेचर आहे. या टेम्परेचरला लिक्विड एन्थॅल्पी किती आहे आणि वेपर एन्थॅल्पी किती आहे, तसंच लिक्विड एन्ट्रोपी किती आहे आणि वेपर एन्ट्रोपी किती आहे हे दिलेलं आहे प्रॉपर्टी टेबलमध्ये. प्रॉब्लेम सोडवत असताना एन्थॅल्पीज ॲट व्हेरियस कंडिशन्स H1 H2 S3 H4 आणि S1 S2 या टेबलवरून काढायचं. काय दिलं आहे आपल्याला ते बघूयात आपण. So what is given? Condenser temperature is given, that is T2 dash 30 plus 273 303 degree Kelvin. Refrigerant is dry saturated at inlet to compressor. म्हणून मग आपण आता इथं ड्राय सॅच्युरेटेड ॲट इनलेट कॉम्प्रेशनचं pH अँड TS डायग्राम काढूयात. सो प्रेशर वर्सेस एन्थॅल्पी डायग्राम. दिस इज अ सॅच्युरेशन कर्व. दिस इज इव्हॅपोरेटर प्रेशर. ड्राय सॅच्युरेटेड वेपर्स म्हणजे 0.1 या सॅच्युरेशन कर्ववर येईल. इनलेट टू कॉम्प्रेसर कॉम्प्रेस होईल, मग तिथून तो काय होणार आहे कंडेन्सरमध्ये इनलेट होईल. 1 to 2 कॉम्प्रेशन 2 डॅश अँड दिस इज 3 आणि 3ला एक्सपान्शनमध्ये इंटर होईल. दिस इज अ एक्सपान्शन प्रोसेस, इव्हॅपोरेशन प्रोसेस, कॉम्प्रेशन प्रोसेस अँड कंडेन्सेशन प्रोसेस. ओके, so same we can represent on TS diagram. TS diagram वर हा आपला सॅच्युरेशन कर्व आहे. ओके, सो इनलेट टू कॉम्प्रेसर ड्राय सॅच्युरेटेड. असेंट्रोपिक कॉम्प्रेशन होईल आपला. सो 1 to 2 असेंट्रोपिक कॉम्प्रेशन. सो दॅट असेंट्रोपिकमुळे S1 इक्वल टू काय येतो S2. मग 2ला कुठे एंटर होईल कंडेन्सरमध्ये. पहिल्यांदा सेन्सिबल कुलिंग होईल, त्यानंतर कंडेन्स होईल ॲट 3. इट इज अ लिक्विड रेफ्रिजरंट. देन इट एंटर्स टू द एक्सपान्शन. सो दिस इज अ एक्सपान्शन. अगेन इव्हॅपोरेशन, कॉम्प्रेशन अँड कंडेन्सेशन. So this is the representation of simple vapor compression cycle with dry saturated vapors. Okay, now from table, from properties of refrigerant table, you have to find out the enthalpies at various conditions. Enthalpy is at various conditions. H1, you can see here H1 काय आहे. H1 कंडिशन काय आहे रेफ्रिजरंटचं. H1ला ड्राय आहे. काय टेम्परेचरला आहे. सो व्हॉट इज दिस टेम्परेचर. दिस टेम्परेचर इज वॉट -20 अँड दिस टेम्परेचर इज वॉट 30 डिग्री सेल्सिअस. ओके, -20 ड्राय वेपरचा एन्थॅल्पी बघायचं. फ्रॉम रेफ्रिजरंट टेबल -20 एन्थॅल्पी वेपरचं बघा किती आहे 342.6. सो H1 आय एम गेटिंग 342.6 किलोजूल पर केजी. हा S2 सुपरहिटेड वेपर आहे, तो काय दिलेला नाही. S2 डॅश काढता येईल आपल्याला. S2 डॅश अगेन वेपर ॲट वॉट टेम्परेचर हिअर. सो हा 2 डॅश पॉईंट आहे.
सो ॲट वॉट टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस. कंडिशन काय, ड्राय वेपर्स आहे. सो अगेन S2 डॅश I can find out vapor 363.56 you can see here 363.56 kilojoule per kg 30 डिग्री सेल्सिअस वेपरला. तसंच मला S3 काढता येईल. यस, S3 काय किती टेम्परेचरला आहे, 30 डिग्री सेल्सिअस. आणि कंडिशन काय, लिक्विड आहे, म्हणजे हा सॅच्युरेशन इकडे लिक्विड आणि इकडे ड्राय वेपर आणि मध्ये वेट. S3 आय कॅन फाइंड आउट. सो S3 किती टेम्परेचर 30 आणि लिक्विडला बघायचं काय, कंडिशन लिक्विडला आहे. सो S3 इज 228.54 किलोजूल पर kg. आता मला S3 मिळालं. S3 मिळालं म्हणजेच काय मिळणार, सो दिस इज 0.4. सो हियर S3 इक्वल टू H4. सो व्हॉट इज H4 इक्वल टू, सिन्स S3 इक्वल टू H4 इक्वल टू 228.54 किलोजूल पर kg. तसंच एंट्रॉपी बघा, एंट्रॉपी S1 यू कॅन सी. S1 म्हणजेच काय, एंट्रॉपी ॲट कॉम्प्रेसर इनलेट, दॅट इज S1. सो व्हॉट इज द कंडिशन, ड्राय. सो व्हॉट इज टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. 20 डिग्री सेल्सिअस आणि वेपर एंट्रॉपी किती आहे 1.566 किलोजूल पर kg डिग्री केल्विन. नाउ यू कॅन सी द S2 डॅश आपल्याला मिळेल. व्हॉट इज S2 डॅश, हा 2 डॅश. सो कंडेन्सर टेम्परेचरला आहे 30 डिग्री सेल्सिअस आणि ड्राय वेपर 30 डिग्री सेल्सिअस आणि वेपर. सो S2 डॅश इज 1. सो दिस इज द व्हॅल्यू 1.543 kilojoule per kg degree Kelvin. This is the first part of the problem. We have to find out the enthalpies at various problems. आता आपल्याला S2 काढायचं आहे. आता COP काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय H1 पाहिजे, H4 पाहिजे. H1 मिळाला आपल्याला, H1 इथं मिळालेला आहे. यू कॅन सी हिअर H1 हिअर. S3 म्हणजेच H4 आहे, तो मिळालेला आहे. काय पाहिजे आपल्याला, S2 पाहिजे. मग H2 काढण्यासाठी आपल्याला, सो हिअर यू कॅन सी द H2, हिअर इट इज S2. सो S2 इज वॉट, H2 डॅश माहीत आहे, म्हणजे एवढं एन्थॅल्पी तुम्ही त्यामध्ये ॲड करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला सॅच्युरेशन टेम्परेचर, सुपरहिटेड टेम्परेचर पाहिजे. आणि सुपरहिटेड टेम्परेचर T2 काढण्यासाठी आपल्याला हा प्रोसेस वापरा 1 to 2, दॅट इज S1 इक्वल टू S2. कन्सिडर प्रोसेस 1 to 2. कन्सिडर प्रोसेस 1 to 2 काय हो, असेंट्रोपिक कॉम्प्रेशन आहे, PV रेस टू गॅमा इक्वल टू C. सो दॅट असेंट्रोपिक कॉम्प्रेशन सो दॅट एंट्रोपी बिफोर कॉम्प्रेशन इक्वल टू एंट्रोपी आफ्टर कॉम्प्रेशन. म्हणजे बिफोर कॉम्प्रेशन S1 आहे आणि आफ्टर कॉम्प्रेशन S2 आहे. S1 इक्वल टू S2. सो S1 इक्वल टू S2. S2 कॅन बी रिटर्न ॲज S2ला कसं लिहिता येईल बघा, S2 इज वॉट, S2 डॅश प्लस CP सूप ln ऑफ T2 अपॉन T2 डॅश, T2 अपॉन T2 डॅश. सो हिअर S2 डॅश माहीत आहे आपल्याला, S2 डॅश इज वॉट 1.543 प्लस CP माहीत आहे, CP दिलेला आहे. सो दॅट इज 0.61165 प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ln म्हणजे लॉग टू द बेस ई, तुम्ही कॅल्क्युलेटरवर ln आहे तो बघू शकता. सो T2 डिवायडेड बाय T2 डॅश इज वॉट 303. इथं आपल्याला ओनली अननोन इज वॉट T2. आता तुम्ही S1 माहीत आहे आपल्याला, S1. सो S1 इज वॉट 1.5, S1 इज 1.566. मग इथं या इक्वेशनमध्ये अननोन काय, ओनली T2 अननोन आहे. मग आपल्याला सुरुवातीला ह्याच्यातून हे इकडे घ्या, म्हणजे ह्याच्यातून हे मायनस होईल. त्यानंतर हे इथं मल्टिप्लाइड आहे, मायनस केल्यानंतर त्याला हे काय करा 0.615 डिवाइड करा. मग अँटीलॉग घ्या, इन्व्हर्स ऑफ लॉग घ्या हे इकडचा. मग
इकडे काय T2/303 असतो आणि 303 त्याला मल्टिप्लाय करा T2 मिळेल कॅल्सीवर. सो T2 इक्वल टू यू आर गेटिंग 348.32 केल्विन. ओके. नाव आता T2 मिळालं. आता तुम्ही एन्थॅल्पी ॲट कॉम्प्रेसर exit, enthalpy at compressor exit. So that is what H2. H2 equal to, you can see here, H2 equal to H2 dash plus this heat. हा H2 dash plus this heat. This heat is what? Cp in heat of superheat असतो तो. Cp in bracket T2 minus T2 dash. So H2 equal to H2 dash plus Cp in bracket T2 Cp soup हा T2 minus T2 dash. So H2 dash माहित आहे आपल्याला 363. ओके 0.56. So 363.56 plus Cp again 0.165 in bracket T2 is 348.23 minus 303 T2 dash. So you are getting H2 here 371 kilojoule per kg. So you are having H2. महत्त्वाचा पार्ट झाला. हां मग आता रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी काय दिलं आहे मशीनचं पर टन दिलं आहे. रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी इक्वल टू 1 टन इट इज गिवन. म्हणजेच RE दिलेला आहे 3.51. 1 टन इक्वल टू वॉट 3.517 किलोवॅट. हा आपल्याला स्टँडर्ड माहीत आहे. मग रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इज ऑल्सो गिवन ॲज okay refrigerating effect. We know that refrigerating effect म्हणजेच RE equal to M in bracket H1 minus H4 म्हणजेच H3. सो RE माहिती आहे आपल्याला 3.517. M माहीत नाही, M काढायचं दॅट इज अ वेट ऑफ रेफ्रिजरंट येईल. H1 माहीत आहे आपल्याला 342.6 minus 228.54. So only unknown is what? M. From this you have to find out M. 0.03083 kg per second. कारण हा किलो वॅटमध्ये असल्यामुळे हा kg per second मध्ये येतो. मग आता पॉवर रिक्वायर्ड पर टन ऑफ कॉम्प्रेसर पॉवर पर टन ऑफ रेफ्रिजरेशन. पॉवर पर टन ऑफ रेफ्रिजरेशन. सो दॅट इज गिवन ॲज M in bracket S2 minus H1. हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तेवढे 2-3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला काहीच अडचण येत नाही. 0.0383 जे M आलेला आहे. S2 371 minus 342.6. So you are getting compressor power 0.8755 kilowatt. This is the answer. त्यानंतर COP एक काढायला सांगितलं तुम्हाला. COP इक्वल टू वॉट RE डिवायडेड बाय कॉम्प्रेसर वर्क किंवा कॉम्प्रेसर पॉवर. RE इज वॉट 3.517 दिलेलं आहे आणि कॉम्प्रेसर पॉवर आत्ता आपण काढलो 0.8755. सो दॅट यू आर गेटिंग 4.017. तुम्ही असं पण काढू शकता किंवा H1 minus H2 RE इज वॉट H1 minus H4 divided by H2 minus H1 न पण काढू शकता. यू आर गेटिंग द सेम व्हॅल्यू. ओके COP काढला आपण आन्सर. त्यानंतर कॉम्प्रेसर पॉवर काढला आणि त्यानंतर मास ऑफ रेफ्रिजरंट जे तिन्ही विचारलेलं होतं. ओके स्टॉप हियर. विल सी द सच टाइप ऑफ प्रॉब्लेम इन द नेक्स्ट व्हिडिओ. हां ओके थँक्यू.